मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लहान्या हातात रंग घेऊन विक्रम आणि जान्हवीकडे येतो. दोघेही थंडाई पीत असतात. तेव्हा लहान्या त्यांना विचारतो, तुम्ही हे काय पिताय? तेव्हा विक्रम सांगतो, हे खूप छान असतं. आजच्या दिवशी हे तर पिलंच पाहिजे. याला थंडाई म्हणतात. तेवढ्यातच तुषार तेथे येतो आणि तोही थंडाई पिऊ लागतो आणि जान्हवीला सांगतो, आजचा माझा दिवस मार्गी लागल्यासारखा झाला आहे. लहान्या भिंगरीला शोधत असतो. भिंगरी तेथे किचनमध्ये काम करत असते. लहान्या तिच्याजवळ जाऊन तिला बोलतो, बघ पडद्याला काय लागले. भिंगरीचं लक्ष दुसरीकडे जातं. तेव्हा लहान्या तिची नजर चुकवून लगेच तिला रंग लावतो. भिंगरी त्याच्या पाठीमागे पळते आणि मला रंग लावायचा नाही असं बोलते. ते दोघेही खूप गोंधळ घालत असतात. तेवढ्यात जिजी अक्का आणि भाऊ तिथे येतात. तेव्हा जिजी अक्का लहान्या आणि भिंगरीचा गोंधळ पाहून त्या दोघांना शांत करत असतात. तेव्हा भाऊ जिजी अक्कांना समजवतात की आज रंगपंचमी आहे, त्या दोघांनाही आणि घरातील सर्वांनाही त्याचा आनंद घेऊ देत. असं म्हणून जान्हवीच्या ताटातून ते गुलाबी रंग घेतात आणि जिजी अक्कांच्या चोरून जिजी अक्कांना रंग लावतात. घरातील सर्वजण जिजी अक्कांना रंग लावतात. जिजी अक्का बोलतात, हे काही पण करत जाऊ नका, मला आवडत नाही. तेव्हा विक्रम बोलतो, सण तर असेच धूमधडाक्यात साजरे करायचे असतात. तेव्हा जिजी अक्का बोलतात, त्याचा काय उपयोग? घरात 3 सुना असूनही एकीचाही इथे पत्ता नाही. मग हा कसला सण? असं म्हणून त्या तुषारला बोलतात, एमलीने आजची ऑर्डर कॅन्सल करायला हवी होती. तुषार सांगतो की जिजी अक्का खूप मोठी ऑर्डर होती, त्यामुळे ती कॅन्सल कशी करू शकेल. त्यानंतर जिजी अक्का एकदम शांत होतात आणि सर्वांना सांगतात की कीर्ती इथे नाही तर मला घर अपूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि शुभमला कसं वाटत असेल? मलाच तिची खूप आठवण येत आहे, तर शुभमला किती आठवण येत असेल. कीर्तीच्या आठवणीत शुभम आज पण दुकानात जाऊन बसला आहे असं जिजी अक्का बोलतात. तर भिंगरी सांगते, सणाच्या दिवशी शुभम दादाला खूप मोठमोठ्या ऑर्डर असतात. तर जिजी अक्का बोलतात, मग सणाच्या दिवशी असं दुकानात जाऊन बसायचं का? तेव्हा जिजी अक्का भाऊंना बोलतात, शुभमला कीर्तीची आठवण येत असेल, तेव्हा आपण त्याच्या दुकानात जाऊ आणि त्याच्याबरोबर थोडं बोलू, म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. तर इकडे शुभम दुकानात जिलेबी तळत असतो, परंतु त्याचं लक्ष कामात नसतं. त्याला कीर्तीची खूप आठवण येत असते आणि मागच्या धुळवडीत कीर्तीबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवत असतात. तर इकडे कीर्ती मेसमध्ये जेवण घेत असते. तेव्हा ती पाहते तर आज जेवणासाठी जिलेबी आणि फाफडा असतो. जिलेबी पाहून कीर्ती खूप खुश होते आणि आज काय खास आहे का असं ती रोमाला विचारत असते. तितक्यातच एक ट्रेनी ऑफिसर तेथे येतो आणि आज धुळवड आहे असं कीर्तीला सांगतो. तर कीर्ती खूप खुश होते आणि रोमाला विचारते की आपण बाहेर जायचं का, कारण धुळवडीचं थोडं वातावरण असेल तर आपण पण एन्जॉय करू. तेव्हा रोमा सांगते, अगं काहीच नाही, हे असे सण असतात जे आपण फॅमिलीबरोबरच साजरे करायचे असतात. इथे सण वगैरे काहीच नसतं. तेव्हा कीर्ती जिलेबी हातात घेते. तिला शुभमबरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवत असतात. तर दुसरीकडे शुभमची जिलेबी करून होते, तेव्हा त्यालाही कीर्तीची खूप आठवण येते. कीर्तीबरोबर घालवलेले एकत्र क्षण आठवून तो गालातल्या गालात हसत असतो. तेवढ्यातच भाऊ आणि जिजी अक्काही तेथे येतात. त्यांना समजतं की शुभमचं आपल्याकडे लक्ष नाही. शुभमला भानावर आणतात आणि विचारतात, बाळा तुझं लक्ष कुठे आहे? त्यावेळी शुभम सांगतो, कुठे नाही, मी कामच करत होतो. तर जिजी अक्का त्याला विचारतात, काम का? तुझ्या बायकोची आठवण तुला येत होती. तर शुभम शांतपणे उभा राहतो. तो काहीच उत्तर जिजी अक्कांना देत नाही. तर जिजी अक्का शुभमला समजवतात की एकटेपणामध्ये स्वतःला एवढंही हरवून घेऊ नको. कीर्ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिकडे गेली आहे आणि ते आता तिचं एकटीचं स्वप्न राहिलं नाही, ते तुझं पण स्वप्न आहे, हे लक्षात ठेव. कारण कीर्ती जेव्हा चषक जिंकून घरी येईल ना, तेव्हा तुला एकटेपणाची जाणीव कधीही होणार नाही. भाऊंनाही शुभमच्या एकटेपणाचं खूप वाईट वाटतं. तेव्हा ते शुभमला बोलतात, तू घरी चल, म्हणजे सर्वांमध्ये तुझं मन रमून जाईल. तेव्हा भाऊ आणि जिजी अक्का घरी येतात. तेवढ्यातच स्वाती घरी येते आणि जिजी अक्कांना आवाज देऊन एमलीने मेकअप केला होता चे पैसे जिजी अक्कांजवळ देते. तेव्हा जिजी अक्का तिला विचारतात, तुला त्या दिवशी काय झालं होतं? कारण एमली मला बोलली होती की स्वातीताईची तब्येत जरा खराब आहे.
तेव्हा स्वाती सांगते, माझ्या पाठीत अचानक कळ येते, पायात गोळाही येतो आणि पोट पण कधी कधी दुखतं, चक्करही सारखी येते. तेव्हा जिजा अक्कांना समजतं की ती प्रेग्नेंट आहे. जिजा अक्का भिंगरीला आवाज देऊन शुभमच्या दुकानातून लाडू घेऊन ये असं सांगतात. भिंगरी पळतच लाडू आणण्यासाठी जाते. भाऊंना कलीच्या वागण्याचा अंदाज येत नाही, तर जिजा अक्का स्वातीला आतमध्ये येऊन बसायला सांगतात. तेवढ्यातच शुभम तेथे येतो. तर जिजा अक्का त्याच्याकडून लाडू घेतात आणि स्वातीला सांगतात की ही तुझी सर्व लक्षणे आहे ना, पोटात दुखणं, कमरेमध्ये कळ येणं, पायात गोळा येणं, ही सर्व लक्षणे एका गरोदर बाईची आहेत, म्हणजे तू आई होणार आहे. तेव्हा स्वातीला हे ऐकून खूप आनंद होतो. तर शुभमला आठवतं की कीर्तीलाही सेम अशीच लक्षणं आहेत. कीर्तीने फोनवर सांगितलं होतं. तेव्हा तो खूप टेन्शनमध्ये येतो. त्याला तर धक्काच बसतो. तर स्वाती जिजा अक्कांना सांगते, आता एमलीची गोड बातमी आहेच, त्यानंतर कीर्ती पण देईल. तर जिजा अक्का बोलतात की कीर्ती इतक्यात नाही, जेव्हा तुझ्या कुशीत तान्हं बाळ खेळत असेल तेव्हा माझी कीर्ती IPS ऑफिसर बनून या घरात येईल. तेव्हा शुभमला खूप वाईट वाटतं. तो मनात विचार करतो की जर कीर्ती खरंच प्रेग्नेंट असेल तर ती ट्रेनिंग तरी कसं पूर्ण करू शकेल. विचार करून शुभम खूप गोंधळतो. तर जिजा अक्का स्वातीला व्यवस्थित काळजी घ्यायला सांगतात. तर स्वाती घरी जाते. त्यानंतर शुभम रूममध्ये येतो. तो कीर्तीला फोन ट्राय करत असतो, परंतु तिचा फोन लागत नाही. तो अजूनच बेचैन होतो. शुभम बोलतो की हा माझा अंदाज आहे, परंतु कीर्तीच्या कानावर तर घालायलाच पाहिजे की त्या गरोदर असल्या तर काळजी घ्यावी लागेल आणि पुढे काय करायचं ते पण ठरवता येईल. तेव्हा शुभमला खूप टेन्शन आलेलं असतं. जर कीर्ती खरंच प्रेग्नेंट असली तर पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न त्यांना तिथेच थांबवावं लागेल. तर इकडे कीर्तीची कंबर खूप दुखत असते आणि पाय पण सुजलेले असतात. तेव्हा ती विचार करत राहते, हे असं अचानक कसं काय झालं. तेव्हा ती बोलते, यांनी सांगितलं होतं. तेव्हा तिला शुभमचे बोलणे आठवते की राईच्या तेलाने पायाला मसाज केल्यावर थकवा कमी होईल, म्हणून ती तेल आणण्यासाठी बाहेर जाते. तर दुसरीकडे शुभम कीर्तीला फोन करत असतो. कीर्तीचा फोन लागतो, परंतु ती बाहेर गेल्यामुळे फोन उचलत नाही. त्यावेळी शुभमला वाटतं कीर्ती दमून झोपली असेल, उद्या सकाळी लवकर फोन करतो, या विचाराने तोही झोपी जातो. तर इकडे कीर्ती पायाला मसाज करत असते. तेव्हा तिला संजयच्या खोचक बोलण्याचा खूप त्रास होत असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ होऊनही शुभम तसाच झोपलेला असतो. तर इकडे कीर्ती उठून तयार होते आणि स्वतःला आरशामध्ये पाहत बोलते, कीर्ती आज काही झालं तरी तुला मागे पडायचं नाही. नंतर ती विचार करते की आता शुभमला फोन करावा. या विचाराने ती शुभमला फोन करते, परंतु शुभमचा फोन लागत नाही. ती लगेच ट्रेनिंगसाठी निघून जाते. तर दुसरीकडे शुभम झोपेतून जागा होतो आणि बोलतो, मैदानावरची धावपळ करून कीर्तीला आता जमणार नाही, लवकरात लवकर काही करून सांगायला पाहिजे. या विचाराने तो कीर्तीला फोन करतो, परंतु कीर्ती बाहेर गेलेली असते. इकडे कीर्तीजवळ रोमा येते आणि पाटील मॅडम आल्या असतील या उद्देशाने त्या दोघीही मैदानावर येतात. दुसरीकडे शुभम कीर्तीला ऑफिसमध्ये फोन करतो. तेव्हा शुभमला समजतं की कीर्ती मैदानावर गेली आहे. तेव्हा शुभम अजून घाबरतो आणि फोन ठेवतो. पुढील भागात कीर्तीला रोपवर चढताना चक्कर येते. तर शुभम फोनवर कीर्तीला सांगतो, तुम्ही कदाचित आई होणार असाल. हे ऐकून कीर्तीला धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.